आता बातमी मुंबईमधून आहे। पालिका सभागृहातील तातडीच्या प्रस्तावामुळे सत्ताधाऱ्यांना धास्ती बसलेली आहे। सत्ताधाऱ्यांनी धास्ती घेतली आहे। सत्ताधारी भाजप शिंदे शिवसेनेला विरोधकांची धास्ती आहे। उद्याच्या सभागृहात उपस्थित राहण्यासाठी भाजप आणि सेनेकडून व्हीप जारी करण्यात आलाय। बेस्टच्या 22 आगारांच्या प्रस्तावावरती भाजप आणि शिंदे सेनेकडून व्हीप जारी करण्यात आलेला आहे। या प्रस्तावावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। या अगोदर तातडीचे प्रस्तावावेळेस बहुमत न मिळाल्याने प्रस्ताव फेटाळल्याची नामुष्की सत्ताधारी भाजप सेनेवर आली होती। यामुळे पुन्हा ती नामुष्की येऊ नये म्हणून सत्ताधारी भाजप आणि सेनेकडून व्हीप जारी करण्यात आलेला आहे। या संदर्भात अपडेट देत आहेत निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। निवृत्ती, पालिका सभागृहातील तातडीच्या प्रस्तावांमुळे आता सत्ताधाऱ्यांनी धास्ती घेतल्याचं बोललं जातंय, नेमकं काय सविस्तर सांगाल? बोलावण्यात आलेला आहे। यामध्ये एक महत्त्वाचा प्रस्ताव आहे, तो म्हणजे मुंबईमधील जे बेस्ट 22 आगार आहेत, या 22 आगारांचा विकास जो आहे तो खाजगी संस्थांच्या मार्फत करण्याचा निर्णय जो आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेला आहे। आणि हा प्रस्ताव जो आहे तो उद्या आणण्यात येणार आहे। त्यामुळे भाजप आणि शिवसेना या दोन्ही सत्ताधारी पक्षांनी जे आहे ते आपल्या नगरसेवकांना उद्या सभागृहामध्ये उपस्थित राहण्यासाठी व्हीप जो आहे तो जारी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे सर्व नगरसेवक उद्या या प्रस्तावावेळी उपस्थित राहणं अनिवार्य असेल, अन्यथा पक्षाकडून जे आहे ते कार्यवाही केली जाईल असं देखील सांगितलं जातं। एकीकडे आपण पाहतोय की जे 22 बेस्ट आगार आहेत यांचा विकास जो आहे तो खाजगी विकासकाच्या मार्फत केला जाणार आहे। मात्र याच्या अगोदर 2 प्रस्ताव असे झाले होते ज्यावेळेस सत्ताधाऱ्यांना जे बहुमत होतं ते बहुमत न मिळाल्यामुळे ते प्रस्ताव माघारी गेले होते। त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि सेनेनं जे आहे ते विरोधकांची धास्ती घेतल्याची चर्चा आहे। कारण की उद्याच्या प्रस्तावावेळेस या सर्व नगरसेवकांनी उपस्थित राहावं यासाठी जे आहे तो व्हीप जारी करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे 22 आगारांचा विकास करण्यासाठी खाजगी संस्था नेमल्या जाणार असल्याने उद्या या सभागृहामध्ये विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळतील। मात्र विरोधकांची धास्ती जी आहे ते सत्ताधाऱ्यांनी घेतली असल्याची चर्चा आहे। कारण की याच्या अगोदरचे 2 प्रस्ताव जे आहेत ते बहुमत अभावी जो आहे तो प्रस्ताव फेटाळण्यात आले होते आणि त्याच्यामुळे उद्याच्या सभागृहामध्ये उपस्थित राहण्याविषयी जो आहे तो नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे सत्ताधारी भाजप आणि सेनेकडून जो आहे तो व्हीप जारी करण्यात आलेला आहे। निश्चितच यावरती आपलं लक्ष असेलच। निवृत्ती, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।